तर सर्वांना माझा मानाचा जय मल्हार। या ठिकाणी आम्ही आज चांदवड या ठिकाणी होळकरवाडा या ठिकाणी आपण दिनांक 11 व 12 एप्रिल 2026 रोजी शनिवार रविवारी 6वे आदिवासी धनगर साहित्य संमेलन घेणार आहे। हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश महानवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू आहेत। तसेच हे साहित्य संमेलन 2 दिवसाचे असेल। या ठिकाणी आज आम्ही हे साहित्य संमेलन जाहीर करण्यासाठी आलेलो आहोत, म्हणजे साहित्य संमेलनाच्या तारखा आणि साहित्य संमेलनाचा अध्यक्ष। तर अशा तऱ्हेने आम्ही हे दोन्हीही आज या ठिकाणी चांदवडला जाहीर करत आहोत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काय नियोजन असतं 2 दिवसाचं, त्या नियोजनाची रूपरेषा आणि पत्रिकासुद्धा आम्ही आज जवळजवळ 90% पत्रिका आम्ही आज तयार केलेली आहे। आणि लवकरच सोलापूरच्या या ठिकाणी केंद्रीय समितीची बैठक घेऊन या ठिकाणी आम्ही पूर्ण पत्रिका, नंतर हे कर्णवर साहेब, नंतर ढेपले साहेब, शिंदे साहेब, समाधानजी बागल, पुन्हा नंतर इतर उपस्थित असलेले दत्ता बारगळ सर, हे सगळे मिळून हे जे काही चीफ गेस्ट आहेत हे ह्या 2-3 दिवसामध्ये ठरवतील। आणि ते झाले की त्यांची नावं टाकून आम्ही लगेच पत्रिका तयार करणार आहोत। आणि पत्रिका तयार झाली की आम्ही ती तुमच्या मुद्रित मीडियाला लवकरच कळवून टाकू। तर अशा तऱ्हेने हे 2 दिवसाचा जो काही कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये पहिलं उद्घाटन होईल, आपलं दिंडी निघेल, दिंडी झाल्यानंतर उद्घाटन होईल, उद्घाटन झाल्यानंतर सत्र असतील, सत्र झाल्यानंतर मनोरंजनाचा कार्यक्रम आणि कवी संमेलन होईल। दुसऱ्या दिवशी जे काही चर्चासत्र राहतील आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी समारोपाचा कार्यक्रम होईल। अशा तऱ्हेने 2 दिवसाचा भरगच्च कार्यक्रम होळकरवाडा चांदवड या ठिकाणी साहित्यिकांचा मेळा रंगेल असं मी पूर्णपणे जाहीर करतो। आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, ही जी काही सगळ्या जबाबदारी आहेत, ही जी इथली मंडळी आहेत ते पार पाडतील अशा व्यक्त करून, आणि येणारे सर्व मान्यवर नाराज होणार नाहीत, राज्यभरातले देशभरातले, हो की नाही, अशा तऱ्हेने आणि इथे येणाऱ्या प्रत्येक जणाचा सत्कार केला जाईल। आणि हे सर्व ही जी काही स्टेज आहे ती सर्व जाती धर्मासाठी आपलं खुलं असेल, ठीक आहे। तर अशा तऱ्हेने 2 दिवसाचं आपलं संमेलन होईल। नमस्कार।